चमत्कार नाही तर हातचलाखीनं खरातकडून महिलांचं शोषण. एसआयटीच्या चौकशीत भोंदू खरातनं धक्कादायक दिली कबुली. महिलांना जाळ्यात ओढण्यासाठी वापरलेल्या ट्रिक्सला विज्ञानाचं दिलं नाव. भोंदू खरात या प्रकरणामध्ये आर्थिक गैरव्यवहाराचं मोठं जाळं उघडकीस. तब्बल 300 कोटी रुपयांच्या संशयास्पद व्यवहाराचं कनेक्शन समोर. अध्यात्माच्या नावाखाली तब्बल 1500 कोटी रुपयांहून अधिक मालमत्ता उभी केल्याचा अंदाज. भोंदू खरातची मुलगी तृप्ता हिची एसआयटी चौकशी होणार असल्याची माहिती समोर. मुलीच्या नावे कोट्यवधी रुपयांच्या जमिनी आणि स्थावर मालमत्ता असल्याचा अंदाज. अशोक खरातची पत्नी कल्पना खरात हिची अटकपूर्व जामिनासाठी कोर्टात धाव. सावकारकी आणि फसवणूक प्रकरणी कल्पनावर गुन्हा दाखल तर ईडीकडून खरात विरोधात मनी लॉन्ड्रिंगचा गुन्हा. खरात प्रकरणातील कारवाईचं शरद पवारांकडून कौतुक. शरद पवार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं केलं कौतुक. फडणवीसांनी खरात प्रकरणात योग्य ती पावलं उचलली, पवारांचं वक्तव्य. नाशिक स्केअर सेक्स स्कॅन्डल प्रकरणात धक्कादायक माहिती. खरातप्रमाणेच रवींद्र एरंडेनं अंधश्रद्धेसारखे प्रकार केल्याचा संशय. एरंडेच्या कार्यालयातून सापाची कात आणि पक्ष्यांचे अवयव जप्त. बारामती पोटनिवडणुकीसाठी सुनेत्रा पवारांसह 55 उमेदवार रिंगणात. काँग्रेसच्या आकाश मोरे यांच्यासह करुणा मुंडे यांचाही अर्ज दाखल. बारामतीमध्ये काँग्रेसनं उमेदवार दिल्यानं पार्थ पवार आक्रमक. भविष्यात काँग्रेसला काय त्रास होईल हे दिसेलच, पार्थ पवार यांनी दिला इशारा. पोलीस माझा न्यूजच्या या बातमीपत्रात आज इतकंच. तुम्हाला आमचं बातमीपत्र कसं वाटतंय याबाबत अवश्य अभिप्राय कळवा. यासाठी पोलीस माझा न्यूजचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. तसंच आमचं फेसबुक, इंस्टाग्राम आणि ट्विटर अकाउंट फॉलो करा. अधिक माहितीसाठी आमच्या www.policemazanews.com या वेबसाईटला भेट द्या. आमचे अधिकृत प्रतिनिधी व्हायचं असेल तर स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकांवर आजच संपर्क साधा. आजच्या बातमीपत्रात इतकंच. पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात. तोपर्यंत पाहत रहा पोलीस माझा न्यूज.